संपूर्ण जग आज भारताकडे विश्वासार्ह, जबाबदार आणि लवचिक भागीदार म्हणून बघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. संविधानाचं पुस्तक घेऊन मिरवणारे आज नक्षलवाद्यांच्या सुटकेसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आज लखनौ इथं ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या खेपेचं केलं जाणारं राष्ट्रार्पण. भारत ब्राझील दरम्यानचा व्यापार या वर्षातच $15 अब्ज पोहोचेल. भारतासाठी नवा व्यवसाय ई व्हिसा करण्याचीही ब्राझीलच्या उपराष्ट्रपतींनी केली घोषणा. फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियमच्या न्यायालयानं दिली मंजुरी. भारताच्या वैधानिक लढ्याला मोठं यश. युद्धबंदीचं उल्लंघन करत पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला. 10 स्थानिकांचा मृत्यू. आरोग्यम धनसंपदेचा संदेश देणाऱ्या आणि समृद्धीचा सण धनत्रयोदशीनिमित्त आज घरोघरी पूजन. आणि डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक चिरागच्या जोडीची उपांत्य फेरीत धडक. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेबाहेर.